नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आर्किटेक्चर ॲडमिशनसाठी काय प्रोसेस आहे 2025 मध्ये। शॉर्ट मध्ये ही सगळी प्रोसिजर थोडी समजून घ्या तुम्ही। आणि आपण बोलत आहोत BARC या तर थोडक्यात काही प्रोसिजर्स आहेत की जसं की ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचंय, कॅप राउंड्स कसे असणार आहेत किंवा केव्हा असणार आहेत, एलिजिबिलिटी काय आहे म्हणजे एंट्रन्स टेस्ट कुठल्या कुठल्या आहेत आणि 12वीला तुम्हाला किती मार्क्स पाहिजे, डॉक्युमेंट्स कुठले लागतात तर त्याविषयी पण आपण बोलणार आहोत, आणि आर्किटेक्चर कॉलेजेस कुठले असतात हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर कशी असणार आहे 2025 साठी। तर त्यासाठी तुम्हाला या वेबसाईट वरती जावं लागणार आहे सीईटी सेलचं, ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा सीईटीचा रिझल्ट डाउनलोड केलेला असेल तर तुम्ही सीईटी दिलेली असेल तर, तसं आर्किटेक्चर मध्ये सीईटी लागत नाही, तर कुठल्या एंट्रन्स लागतात ते पण आपण बोलणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यानंतर कॅप राउंड करायचं, म्हणजे जे कॉलेज सिलेक्शन आपण म्हणतो तर हे कॅप राउंडची प्रोसिजर असते। तर यासाठी तुम्ही सीईटी सेल, जसं मी क्लिक केलंय सीईटी सेलच्या वेबसाईट वरती, तर ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी याची लिंक टाकणार आहे। 2025-26 ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला इथं दिसेल। तर ही जी प्रोसेस आहे ही अजून सुरू झालेली नाही, जसं की नोटिफिकेशन येईल 25-26 साठी, तर तुम्ही स्क्रोल केल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस तर असं तुम्हाला दिसेल। या ठिकाणी तुम्हाला दिसेल BARC, तर इथं क्लिक केल्यानंतर आता इथं अजून काहीच येत नाही, कारण ही प्रोसेस सुरू झालेली नाही। जशी ती प्रोसेस सुरू होईल त्या संदर्भात मी व्हिडिओ टाकणारच आहे। आणि त्याच ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचे आणि डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। तर हे कसे करायचे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सांगणार आहे। आणि कॅप राउंड प्रोसेस, त्यांचे रूल्स काय आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा असतं ते म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स ऍट फॅलिसिटेशन सेंटर्स। हे फॅलिसिटेशन सेंटर म्हणजे आर्किटेक्चर कॉलेज जे नियर बाय तुमच्या असतील, तुम्ही कुठल्याही आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतले, आता याच्यामध्ये 2 मोड असतात ऍक्च्युअली, ऑनलाईन आणि ऑफलाईन। तुम्ही शक्यतो ऑफलाईन हे पटकन करून घ्या, ऑनलाईनच्या पंधत पडू नका, कारण पाठीमागच्या वर्षी काही प्रॉब्लेम झाले होते, तर त्यासाठी तुम्ही हे ऑफलाईन शक्यतो करून घ्या। तर कुठल्याही कॉलेजमध्ये तुम्ही करून घ्या, तुमच्या ऍडमिशनचा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कोणत्याही कॉलेजमध्ये काही संबंध नाही, फक्त तुम्ही तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या। हे आम्ही जे भरलेले हे सगळे डॉक्युमेंट बरोबर आहेत। त्यानंतर असते मेरिट लिस्ट, तर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये नाव येणं गरजेचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा लागते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर लागते फायनल मेरिट लिस्ट। तर फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणं गरजेचं आहे। जर काही त्रुटी असेल तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव येत नाही। जर सगळं फाईन ओके असेल, म्हणजे तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर ओके केलेलं असेल, तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे तुमचं नाव दोन्ही ठिकाणी येणार आहे, प्रोव्हिजनल आणि फायनल। तर महत्त्वाचं म्हणजे फायनल रजिस्ट्रेशन, फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणं खूप गरजेचं आहे, तरच तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये चालता येईल पुढे। त्यानंतर कॅप राउंड, जसं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं रिझोल्युशन आलेलं आहे, GR ज्याला आपण म्हणतो, त्यानुसार हे 4 राऊंड असतील, कारण पाठीमागच्या वर्षी 3च राऊंड होते। आता जसं नोटिफिकेशन येईल त्यावेळेस समजून की राऊंड किती आहेत। तर यांची पण नियमावली आहेत की तुम्ही कुठले ऑप्शन्स टाकू शकतात, म्हणजे कुठले कॉलेजेस टाकायचे, कोणत्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, तर या संदर्भातला मी एक सेपरेट व्हिडिओ पण टाकणार आहे। तर जसं रिझोल्युशन प्रमाणे 4 राऊंड सांगितलेले आहेत, तर इथं तुम्हाला तुमचे कॉलेज सिलेक्ट करायचे आहे। तर ही नंतरची प्रोसिजर आहे। याचं सगळं एक फायनल डेट येतात आणि त्या डेटनुसार हे सगळं हे शेड्यूल चालत असतं, त्यामुळे गडबड कुठेही काही करू नका। जसं हे सुरू होईल तसं मी तुम्हाला सांगेन। आता पुढचं महत्वाचं म्हणजे एलिजिबिलिटी काय आर्किटेक्चर कोर्ससाठी। तर PCM मध्ये तर तुम्ही एक तर 12वी PCM मध्ये दिलेली पाहिजे, PCB चालत नाही इथं फक्त PCM चालणार आहे। आणि तुम्हाला ऍग्रिगेट जे मार्क्स आहेत हे 3 विषय मिळून, तर तुम्हाला अबोव्ह 50% पाहिजे ओपन कॅटेगरीसाठी आणि अबोव्ह 45% पाहिजे रिझर्व्ह कॅटेगरीसाठी। आणि एंट्रन्स जी टेस्ट आहे, तर हे जे काय ऍडमिशन होतं हे बेस्ड ऑन एंट्रन्स टेस्टच होतं, आयदर नाटा किंवा JEE। आता हे 2 कोटा असतात, तर त्या दोन्ही कोटातून म्हणजे स्टेट कोटा आणि सेंट्रल कोटा, तर हे दोन्ही वेगवेगळे कोटा असतात, त्यातून हे ऍडमिशन होतं। यापैकी कुठली तरी एक दिलेली असेल तरी तुम्हाला चालून जाईल। आणि याच्यासाठी जे आपण सीईटीच्या आहेत, जसं की PCM PCB, या एंट्रन्स टेस्ट चालत नाही आर्किटेक्चर साठी, आयदर नाटा और JEE मेन्स। तर ह्या
एंट्रन्स टेस्ट पाहिजे. आता ऍडमिशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात हे पण तुम्ही जरा समजून घ्या. तर नाटाचं एक स्कोर कार्ड लागतं आणि JEEचं एक स्कोर कार्ड लागतं, और हे आहे याच्यापैकी कुठलंही कोणती कॅटेगरी असू दे तुम्हाला लागणार आहे. 12वीचं 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट ह्या दोन्हीपैकी कुठलंही पण चालेल. हे त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट, बऱ्याचशा वेळेस तिचं नाव येतं की स्कूल सर्टिफिकेट, पण ते लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे 12चं पाहिजे. तर हे पण सगळ्या कॅटेगरी लागेल. तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती नॅशनॅलिटी मेन्शन केली असेल तर नॅशनॅलिटीची तशी काही गरज नाही. त्याच्यावरती जर लिहिलेलं असेल इंडियन लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तर काही गरज पडणार नाही. तुम्हाला डोमिसाईल एक लागेल, तुम्ही महाराष्ट्रातले आहात का, किंवा बर्थ सर्टिफिकेट असलं तरी चालेल. कास्ट सर्टिफिकेट हे फक्त OBC आणि SC ST कॅटेगरीसाठी लागेल. EWS आणि ओपन साठी लागणार नाही. व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे फक्त OBC आणि SC ST साठी लागतं. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे फक्त OBC आणि NT कॅटेगरीसाठी लागणार आहे. आणि EWS सर्टिफिकेट ही फक्त EWS कॅटेगरीसाठी लागणार आहे. इन्कम सर्टिफिकेट तुमच्या स्कॉलरशिपनुसार, जर तुम्ही स्कॉलरशिपसाठी इलिजिबल असेल, तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या आत जर असेल तर तुम्हाला हे इन्कम सर्टिफिकेट पण लागणार आहे. आता एक पार्ट आहे दॅट इज पेड काउन्सिलिंग. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आणि फॉर्म फिलअप करून घेणे, कॉलेज सिलेक्शन कुठलं करणे, गायडन्स फॉर कॉलेज फीस, कुठल्या कॉलेजची किती फी आहे, बेस्ड ऑन द लास्ट इयर मेरिट तुमचा कॉलेज कुठल्या कॉलेजमध्ये नंबर लागू शकतो. म्हणजे ऍडमिशन संदर्भातले सर्वच गायडन्स तुम्हाला भेटतील. या नंबरवरती कॉल करा. तर तुम्हाला पेड काउन्सिलिंग पण अवेलेबल असणार आहे. धन्यवाद.